पाठ क्रमांक 24 ईद हा पाठ मुलांनो आपण शिकणार आहोत. ईद हा मुसलमान बांधवांचा मोठा उत्सव आहे. हा रमजान महिन्यात येत असतो आणि मुसलमान बांधव हा महिना अतिशय पवित्र मानला जातो. संपूर्ण महिन्यात उपवास ठेवत असतात. हे बांधव जे असतात हे काय करत असतात, संपूर्ण दिवसभरात काहीही खात नाही. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत काहीही खात नाही. त्यानंतर ते काय करत असतात, या उपवासाच्या दिवशी ते दिवसभर कुराण शरीफाचा पाठ वाचत असतात. आणि मुलांनो, रोजा महिन्याच्या शेवटी ईदचा पाहून उपवास संपवतात आणि सर्व मिळून ईश्वराचे आभार मानतात की त्याने त्यांना उपवास ठेवण्याची शक्ती दिली. आणि त्यानंतर सणाच्या दिवशी ते काय करतात, तर एकामेकाला मिठी मारून ईद मुबारक देतात. आणि त्या दिवशी ते अजून ते काय करतात, तर आपापसातले भांडे तंटे भेदभाव सर्व विसरून सर्व एकत्र येऊन हा सण साजरा करतात. त्याचप्रमाणे या पाठामध्ये उस्मानच्या घरी रमजान ईद आहे आणि ती रमजान ईद साजरा करण्यासाठी तो त्याच्या मित्रमैत्रिणीला आपल्या घरी घेऊन जात आहे. त्याच्या अम्मीने त्याच्या मित्रमैत्रिणीला आपल्या घरी शिरखुर्मा खाण्यासाठी बोलवलेला आहे आणि तो सण साजरा करण्यासाठी तो आपल्या मित्रमैत्रिणीला कुठे नेत आहे, तर आपल्या घरी नेत आहे. मुलांनो, ते उस्मानच्या घरून परत जाताना ते अम्मीला सांगत आहे की शिरखुर्मा फार छान झाला आहे आणि त्यानंतर आम्ही येतो. त्यावेळी अम्मी त्यांना काय सांगत आहे की तुम्ही पुढच्या वर्षी पण आमच्या घरी शिरखुर्मा खायला या. हे या पाठामध्ये आपण शिकणार आहोत. पाठ क्रमांक 24 ईद ऐका व वाचा. पान क्रमांक 30. जॉन, सुरभी, अजय सगळे खेळत होते. इतक्यात शेजारचा उस्मान आला. त्याने आज नवीन कपडे घातले होते. तो जवळ येताच अजयने विचारले, अरे उस्मान, आज नवीन कपडे? आज काय तुझा वाढदिवस आहे का? उस्मान, नाही, आज रमजान ईद आहे. अम्मीने तुम्हा सर्वांना लगेच घरी बोलावले आहे. अजय, कशाला? उस्मान, अरे शिरखुर्मा खायला. चला सगळेच जाऊया. सगळे मिळून उस्मानच्या घरी जातात. अम्मी, या मुलांनो, बसा. आज ईदचा दिवस. आमच्याकडे आज शिरखुर्मा असतो. सगळ्यांनी पोटभर खा. सुरभी, अम्मी, शिरखुर्मा म्हणजे काय? अम्मी, शिरखुर्मा म्हणजे शेवयाची खीर. त्याच्यामध्ये दूध, साखर, मनुके, काजू, खारीक, बदाम इत्यादी पदार्थ असतात. कंसात हे सांगता अम्मीने सर्वांना शिरखुर्मा दिला. मुले आनंदाने खाऊ लागली. जॉन, खरेच अम्मी, शिरखुर्मा खूपच छान झालाय. सर्वजण, अच्छा, येतो आम्ही. अम्मी, परत या बरे का? पुढच्या ईदला पण या शिरखुर्मा खायला. मुलांनो, हा पाठ आपण वाचला. आता आपण पाठामध्ये काय दिले आहे हे समजून घेऊया. जॉन, सुरभी, अजय सगळे खेळत होते. इतक्यात शेजारचा उस्मान आला. त्याने आज नवीन कपडे घातले होते. तो जवळ येताच अजयने विचारले, अरे उस्मान, आज नवीन कपडे? आज काय वाढदिवस आहे का तुझा? मुलांनो, जॉन, सुरभी, अजय हे सगळे खेळत होते आणि इतक्यात शेजार म्हणजे नेबर, त्यांच्या शेजारचा उस्मान आला. आणि आज त्याने काय केलं होतं, तर नवीन कपडे घातले होते. रोज कसे घरच्याच कपड्यात तो येत असे, तर आज त्यांनी नवीन कपडे घातले होते. म्हणून अजयने त्याला काय विचारले, अरे उस्मान, आज नवीन कपडे घातलेत, आज तुझा वाढदिवस आहे का? अजयला फार उत्सुकता वाटत होती की आज उस्मानने नवीन कपडे का घातले असतील.
म्हणून त्याने उस्मानला काय विचारलं की उस्मान तुझा वाढदिवस आहे का? जशी आपण शाळेत येतो तेव्हा शाळेमध्ये एखाद्या मुलाने नवीन कपडे घातले की आपल्या सर्वांना माहिती पडते की आज त्याचा वाढदिवस आहे आणि मग सगळे त्याला हॅपी बर्थडे करतात किंवा काही मुलं त्याला मुद्दाम विचारतात आज तुझा बर्थडे आहे का? त्याचप्रमाणे ह्या पाठामध्ये अजयनी उस्मानला नवीन कपडे घातलेत म्हणून काय विचारत आहे तर आज तुझा वाढदिवस आहे का? मुलांनो, अजय जेव्हा उस्मानला विचारतो की तुझा वाढदिवस आहे का, त्यानंतर उस्मान त्याला काय सांगतो पाहूया. उस्मान, नाही, आज रमजान ईद आहे. अम्मीनी तुम्हा सर्वांना लगेच घरी बोलवलाय. अजय, कशाला? उस्मान, अरे शिरखुर्मा खायला. चला सगळेच जाऊया. सगळे मिळून उस्मानच्या घरी जातात. मुलांनो, जेव्हा अजय त्याला विचारतो उस्मानला की तुझा वाढदिवस आहे का, तर उस्मान काय सांगतो की नाही, आज काय आहे, रमजान ईद आहे, आज त्यांचा सण आहे म्हणून त्यांनी काय केले आहेत, नवीन कपडे घातलेले आहेत. आणि त्यानंतर उस्मान काय सांगत आहे की अम्मीनी, माझ्या मम्मीनी तुम्हा सर्वांना माझ्या घरी बोलावलेलं आहे. त्यावेळी अजय विचारतो की कशाला बोलावलेलं आहे, तर उस्मान काय सांगतो की शिरखुर्मा खायला बोलावलं आहे. आपण सगळे जाऊ चला. आणि सगळे काय करत आहे, उस्मानच्या घरी जात आहेत. हे सर्व उस्मानच्या घरी गेल्यानंतर उस्मानची अम्मी सर्व मुलांचे कसे वेलकम करते हे आपण पाहूया. अम्मी, या मुलांनो, बसा. आज ईदचा दिवस, आमच्याकडे आज शिरखुर्मा असतो, सगळ्यांनी पोटभर खा. मुलांनो, हे सर्व उस्मानच्या घरी गेल्यानंतर उस्मानची अम्मीनी ह्या सर्वांचे स्वागत केले आपल्या घरी आणि त्यानंतर त्यांना सांगितले की आज आमचा ईदचा सण आहे, ईद आहे, म्हणून आज आमच्या घरी शिरखुर्मा केलेला आहे आणि सर्वांनी काय करायचं आहे, तर सर्वांनी एकदम पोटभर शिरखुर्मा खायचा आहे, असे उस्मानची अम्मी सर्व उस्मानच्या मित्रमैत्रिणीला सांगत आहे. त्यानंतर सुरभी अम्मीला एक प्रश्न विचारते. सुरभी अम्मीला विचारते, अम्मी, शिरखुर्मा म्हणजे काय? सुरभीला जो शिरखुर्मा खाण्यासाठी दिलेला आहे मुलांना, त्याबद्दल एक प्रश्न आहे की हा शिरखुर्मा कसा बनवत असतील, हा शिरखुर्मामध्ये काय काय आहे, यावरती ती प्रश्न विचारते की शिरखुर्मा म्हणजे काय. त्यावरती अम्मी उत्तर देते, शिरखुर्मा म्हणजे शेवयाची खीर, त्याच्यामध्ये दूध, साखर, मनुके, काजू, खारीक, बदाम इत्यादी पदार्थ असतात. मुलांनो, सुरभीने प्रश्न विचारलेला आहे की शिरखुर्मा म्हणजे काय आणि त्यावरती अम्मीनी उत्तर दिलेलं आहे की शिरखुर्मा म्हणजे काय, तर शेवयाची खीर आणि त्याच्यामध्ये काय काय टाकले जाते, तर दूध टाकले जाते, साखर, मनुके, काजू, खारीक, बदाम इत्यादी सर्व पदार्थ टाकून हा शिरखुर्मा तयार केला जातो. आणि मुलांनो, हे सांगता सांगता अम्मी सर्वांना शिरखुर्मा देते, सर्व मुलांना काय देत आहे, शिरखुर्मा देत आहे आणि तिकडूनच सांगत आहे की शिरखुर्मा कसा बनवतात, शिरखुर्मामध्ये काय असते, हे अम्मी मुलांना सांगत असतात आणि मुलं अगदी आनंदाने हा शिरखुर्मा खात आहेत. त्यानंतर जॉन अम्मीला सांगत आहे की अम्मी, खरंच शिरखुर्मा फार छान झालेला आहे. आणि जॉननी सांगितल्यानंतर सर्व मित्रमैत्रिणी, जे उस्मानचे मित्रमैत्रिणी आहेत, ते सर्वजण अम्मीला काय सांगत आहे, त्याला काय सांगत आहे की येतो आम्ही म्हणजे आता आम्ही जात आहोत. त्यानंतर अम्मी उस्मानच्या मित्रमैत्रिणीला काय सांगत आहे, परत या बरे का, पुढच्या ईदला पण या शिरखुर्मा खायला. मम्मी त्यांना पुढच्या वर्षाचे आमंत्रण देत आहे. काय सांगत आहे की पुढच्या वर्षीही तुम्ही असेच शिरखुर्मा खायला या. हा पाठ सर्वांना समजला आहे. ह्या पाठाचे वाचन आणि स्पष्टीकरण झालेले आहे. आता मुलांनो, तुम्ही तुमच्या घरी कोणकोणते सण साजरे करता आणि त्या सणाला तुम्ही कोणकोणते पदार्थ आपल्या घरी बनवतात, त्या पदार्थांची चित्र आणि त्या चित्रांच्या बाजूला त्या पदार्थांचे नावं आपल्या गृहपाठाच्या वहीमध्ये लिहायचे आहेत.